नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूजवरती आता वेळ झाले केरकेचा झुरळा उडवण्याची. मंडळी, एका धमकीच्या फोन कॉलमुळे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद उभा राहिलाय. छावा सिनेमाचं निमित्त झालं आणि या निमित्तानं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरनं धमकी देण्यात आली. या जातीवाचक उल्लेख करत शिवीगाळ करण्यात आली. इतकंच काय, महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणजे महाराजांचा एकेरी उल्लेख सुद्धा या महाराष्ट्रद्रोह्यांकडनं झाला. या सगळ्यामध्ये इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांच्यावरती त्यांनी आरोप केलेला आहे. तर कोरटकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून या प्रकरणाची चौकशी करण्याची स्वतःच मागणी केली. पण त्यांच्या विरोधामध्ये सध्या आंदोलनं सुरू झालेली आहेत, वाद पेटलेले, आणि अशात या सगळ्या एकूणच वादावरती आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा. निमित्त छावा, जातीयवादाला हवा. अरे संभाजीने हातीच्या पायी देऊन मारले. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, आपल्यासोबत आहेत वज्रधारी न्यूजचे संपादक दत्तकुमार खंडागळे, आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत माझे सहकारी पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करत असताना मी सगळ्यात आधी जातोय दत्तकुमार सरांकडे. त्यांच्याकडनं आपण मुळात हे समजून घेऊया की ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा छावाचं निमित्त झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीयवादाला या सगळ्या वादाच्या निमित्तानं हवा मिळताना दिसते, त्यावरती त्यांची सुरुवातीची पहिली प्रतिक्रिया, आणि त्यानंतर आपण अन्य मान्यवरांकडे चर्चेसाठी जाऊ. दत्तकुमार सर. सर नमस्कार. आवाज येतो माझा? हो हो सर, येतो, बोला. तर सर्वात पहिल्यांदा या विषयावर आपण चर्चा आयोजित केली त्याबद्दल पुढारी न्यूजचं मी आभार मानतो. धन्यवाद. आणि इंद्रजित सावंतांना ज्या पद्धतीने धमकी दिलेली आहे आणि छत्रपतींच्या बद्दल ज्या पद्धतीनं एकेरी बोलले, अत्यंत विषारी प्रवृत्तीने बोलले, त्या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ही प्रवृत्ती इतकी भयंकर पद्धतीने बोकाळते आणि मस्तवालपणे त्यांचा जो उन्माद सुरू आहे हे अतिशय भयंकर आहे. त्याला कुठेतरी चाप लागला पाहिजे असं माझं मत आहे. बरं, प्रसन्न सर, आपली पहिली प्रतिक्रिया आणि त्यानंतर आपण इतर मान्यवरांकडे जाऊया. गुरु, सगळ्यात पहिल्यांदा तर अशा विधानाचा थेट निषेधच केला पाहिजे. दुर्दैवानं बातमी हा आपल्या शेवटी सगळ्यांचा भाग आहे आणि आपल्याला बातम्या सांगाव्या लागतात, त्यामुळे ती विधानं दाखवावी लागतात. याचं मला जास्त वाईट वाटतं. कारण महापुरुषांबद्दल एकेरी उल्लेख असेल किंवा अपमानजनक उल्लेख असतील हे करणं, याच्यातूनच त्या व्यक्तीची पात्रता लक्षात येते. आता बातमीच्या या घटकाकडे बघायचं झालं तर याच्यात दोन गोष्टी आहेत. एक, ही कोरटकर नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना फोन केला आणि धमकी दिलेली आहे. त्याचाही दुसरा निषेध, पुन्हा एकतर सरळ जीव घेण्याची आणि ते सुद्धा आमचं राज्य वगैरे अशी भाषा वापरलेली आहे. याच्यातून त्या व्यक्तीचा जातीयवादी दृष्टिकोन सुद्धा दिसून येतो. मुद्दा आता यामध्ये असा आहे की मी या संदर्भातल्या जे काही गोष्टी सगळ्या बघतोय त्याच्यामध्ये एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती जी नागपूरमधून सध्या मीडियाला बाईट देते, त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं नाही त्या व्यक्तीनं की हा फोन मी केलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की अशा प्रकारची अनेक नावं आहेत, आमच्या कुटुंबात काही नावं आहेत, त्यामुळे ते एकतर बघावं लागेल. त्यासाठी इंद्रजित सावंतांना हा नेमका फोन कुठून आला ते बघावं लागेल. पण कोणी का असे ना, आता गुरु, हा जो सगळा विषय चालू आहे हा फक्त आत्ताचा पुरताचा नाहीये. याची मुळं अनेक वर्षांपासूनच्या नॅरेटिव्ह बेस इतिहासामध्ये आहेत. प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी उचलायचंय, तेवढाच एक कंगोरा घ्यायचा आणि इतिहास दाखवायचा, त्याला इतिहास ते म्हणतायत. आणि आपल्याला सोयीचं असेल त्यावेळी भावना दाखवतात. म्हणजे कोरटकर हा माणूस कोण आहे, जर का तो काही कोण बोलतोय तो वाटेल ते दावे करतोय. आणि त्याच वेळी फातिमा शेखचा विषय आला की नंतर एक आणखी छावणी तयार होते, ती म्हणते कुठे फातिमा शेख, कुठे फातिमा शेख. म्हणजे ज्यांचा उल्लेख हा थेट पुस्तकात आलेला आहे त्यांच्याबद्दल मात्र आक्षेप व्यक्त करायचा. प्रत्येक जण आपल्याला हवं ते घेतोय आणि तेवढ्यापुरतं एक चित्र रंगवायचा प्रयत्न करतोय. पण आता जर का थेट फोनाफोनी करून एका मान्यवर इतिहास अभ्यासकाला जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात असेल, त्याच्यासाठी समाजाचा वापर कुठलाही करण्यात येत असेल, तर आपण कोणत्या पातळीला चाललोय? गेल्या काही काळापासून गुरु, तेवढं बोलून मी थांबवतो कारण इतर मान्यवर सुद्धा आहेत. राहुल सोलापूरकरांचा विषय असेल, दरवर्षी कुठले ना कुठले आपले मध्ययुगीन इतिहासाचे विषय येतात आणि महाराष्ट्र सगळा त्याच्या मागे धावत जातो, त्याच्यावरती सगळे वादविवाद होत राहतात. आपण पुढे जाणार आहोत की नाही हा मात्र मुद्दा चर्चेला राहत नाही आणि दरवेळी आपलं सगळं हे सुरू राहतं. आता हा कोण प्रशांत कोरटकर आहे त्याला शोधणं, जो सध्या माध्यमांशी बोलतोय त्याची चौकशी करणं की त्याने हा फोन केला होता का, कारण तो फोन करून शिवाय म्हणतोय की हा मी केलेला नाहीये, याची छाननी करावी लागेल. गुरु,
बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच कोरटकर या सगळ्यामध्ये ज्याच्यावरती आरोप केले जातात तो प्रशांत कोरटकर कोण आहे हे आपल्याला तपासावं लागणार आहे, शोधावं लागणार आहे. मी आनंद दवे यांच्याकडे जातो. मला त्यांना विचारायचं आहे की इथं प्रामुख्यानं जो आक्षेप घेतला जातो तो यामध्ये असा सुद्धा आहे, जी अर्थातच जी काही भाषा आणि विधानं केली गेलेली आहेत तो भाग त्यामध्ये आहेतच महत्त्वाचा, पण त्याच्या पलीकडे थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं जातीचा उल्लेख करून अशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न झालेला आहे तो सुद्धा इथं तितकाच गंभीर आहे आणि त्याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आनंद दवे. फक्त गंभीर नाहीये, तो निषेधात्मक आहे. म्हणजे तो कोणी बोलले हा अगदी. विषय वेगळा. कोरटकर बोलले का आणखी कोणी बोलले ते हळूहळू कळलेलंच आपल्याला. पण एकंदरीत बोलणं, देवेंद्रजींचं अप्रत्यक्ष नाव घेणं, त्याच्यानंतर सर्व सन्माननीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व त्यांचा एकेरी उल्लेख करणं, त्यांच्याविषयी सुद्धा कळत नकळत काही ना काही आरोप करणं हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे. हे सर्वप्रथम आम्ही स्पष्ट करतो. पण मुळात प्रश्न याची याची सुरुवात कुठे झाली ते इंद्रजीत सावंतांनी सुद्धा ज्या प्रकारच्या नंतर मुलाखती दिल्या गणजी शिर्के आणि एकंदरीत प्रकरणावरनं, तर गणजी शिर्केचं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आधीपासून ते औरंगजेबाला मिळालेले होते, त्यांनी सुद्धा एका मुलाखतीत मान्य केलेले. त्यावेळेस नाही त्याच्या आधी झालं होतं, ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं करत होते हे पण त्यांनी मान्य केले. पण गणजी शिर्के करत असताना गणजी शिर्के हा व्यक्ती करत होता असं त्यांनी सांगितलं. पण जेव्हा अनाजी पंतांचा वगैरे विषय होतो तेव्हा ब्राह्मणांनी केलं असं त्यांनी सांगणं, या दोन्ही गोष्टी सुद्धा दवे कोरटकरांबद्दल बोला ना. दवे दवे शिर्के विषय नाही चाललेला. दवे शिर्के विषय नाही चाललेला. कोरटकरांची बाजू घेताय का तुम्ही? दवे तुम्ही कोरटकरांची बाजू घेताय मी का? स्पष्ट प्रसन्नजी तुम्ही दवे हे बघा, ज्या सुरुवातीला तुम्ही ज्या प्रवृत्तीचा निषेध करताय आता हळूहळू तुम्ही त्यांची बाजू घेताय की काय असा भास निर्माण व्हावा अशी आपली विधानं येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अडवलं. शिर्केंचा कुठून उल्लेख तुम्ही मला आला? बोलू शिर्केंचा द्या. उल्लेख कुठून आला? तुम्ही मला कोरटकरांबद्दल बोलू द्या बोला. ना. कोरटकरांबद्दल बोला दवे. प्रसन्नजी तुम्हाला जर नाही ऐका ना, तुम्हाला हा विषय जर मुद्दामूनच जातीवर घेऊन जायचा असेल तर मला तसं सांगा की जातीवर घेऊन जायचं. मला बोलू द्यायचं नसेल तर हा भागच वेगळा. तुम्ही मला एखादी लाईन बोलू देत नाही आणि मध्ये थांबवताय. दवे हे बघा, तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यावरती बोला. मला ब्रिगेडकडे पण जायचंय, त्यांची भूमिका समजून घ्यायची आहे, सगळ्यांना चर्चेत आणूया आणि मग चर्चा करूयात. दवे मी कोरटकरांचं समर्थन कधी सुरुवात दवे आपण भूमिका मांडा, आपण सविस्तर भूमिका मांडा. मला ब्रिगेडकडे जायचंय, आपण सविस्तर भूमिका मांडा. आपलं पूर्ण झालं की ब्रिगेडकडे जाऊयात. आपण सविस्तर भूमिका मांडा. दवे एक्झॅक्टली एकदम बरोबर आहे. तरी पुन्हा एकदा सर्वांच्या समाधानासाठी सांगतो, या कोरटकर नावाचा माणूस असेल किंवा तो नाकारता म्हणून जो कोणी असेल त्यांनी जे बोलणे अत्यंत निषेधात्मक आहे, त्याची करावी तेवढी निंदा कमी आहे आणि हे गाढवपणाचं लक्षण आहे. गाढवपणाचं बोलणं असं आम्ही स्पष्ट करतो. जर कोरटकर बोलले असतील तर त्यांनी नाकारणं नाही ही सुद्धा माझी भूमिका आहे. त्याचे परिणाम सुद्धा त्यांनी भोगायला तयार राहायला पाहिजे. आता माझं दुसरं ओपिनियन आहे का? आता माझं हे पहिलं ओपिनियन संपलेलं आहे. याच्याविषयी तुम्हाला शंका असेल तर आताच मला विचार आणखी शंका आहे का? पूर्ण करा, सगळ्या मान्यवरांना चर्चेत आणूयात, मग चर्चा घडेल. पूर्ण करा. आता मला सांगा, हा चित्रपट या चित्रपटाचे जे निर्मात्या दिग्दर्शकांनी सुद्धा स्पष्ट केले की छावावरनं घेतले, जे छावात मांडले ते आम्ही मांडले. इंद्रजीत सावंतांशी आम्हालाही प्रचंड आधार की स्वतः त्यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फोन उचललेले नाहीयेत. त्यांच्याकडे माझा नंबर आहे ती मला सुद्धा कल्पना आहे. माझी त्याच म्हणणं की आम्ही जातीवर घेऊन जाऊ नका. एखादा व्यक्ती अत्यंत नालायक असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, दिली पाहिजे. कोण त्याचं समर्थन करेल? पण तुम्ही बोलताना एखाद्या जातीचा उल्लेख करून जर बोलत असाल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर वेगळा जातीचा असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. नाहीतर मग दोन व्यक्ती असेल मग जातींनी केलं, तसं काय जातींचे मेळावे झालते, त्यांच्या बैठका झाल्या आणि ते ठरलं की आता या जातींनी करावं, हे सुद्धा चुकीचं नाही का? मी कोरटकरांचं कधी कुठेही समर्थन करणार नाही. मला चर्चेत कसं बोलले त्याचं पूर्णपणे कल्पना असेल. मी आता नवीन नाही चर्चेला, पण ती सुरुवात कुठं झाली हे सुद्धा बघावं लागेल. इंद्रजीत सावंत हे प्रख्यात ऐतिहासिक तज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा चित्रपट काढावा किंवा त्यांनी लेखन करावं, त्यांनी पुरावे द्यावे. नाही म्हणजे आनंद दवे सुरुवात कुठून झाली आहे सगळ्यांना माहिती असं म्हणत असताना तुम्ही ती सुरुवात इंद्रजीत सावंत यांच्याकडनं झाली असं तुम्हाला म्हणायचंय का? असं म्हणायचंय का आपल्याला? मग पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही मला नीट माझ्या तोंडात उगाच काही घालू नका, मी ते मान्य करणार नाही. तुम्ही म्हणता की सुरुवात कुठून झाली सगळ्यांना माहिती आहे. इंद्रजीत सांगतो मग मी मगाशी त्याच विषयावर येत होतो ना. मला ज्या पद्धतीने इंद्रजीत सावंतांनी मुलाखती दिल्या, त्या मुलाखती त्यांनी जातींचाच उल्लेख करून सांगितलं की ह्या जातीनं संभाजीराजांना त्रास दिला, ह्या जातीनं असं केलं. त्यामुळे ते आम्हाला त्याचं दुर्दैव वाईट वाटतं ना की प्रत्येक जातीचा, प्रत्येक समाजाचा महाराजांच्या कार्यामध्ये डायरेक्ट अप्रत्यक्ष सहभाग आहे आणि प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक समाजातला कोणी ना कोणी माणूस सुद्धा आलाय.
आणि त्याला छत्रपती असतील ना तर संभाजीराजे असतील ना तर कोणी असेल त्यांनी त्याला मारलाय, त्याला कापलाय आणि आम्हाला त्याचं पूर्णपणे समर्थन आहे. कोणत्याही जातीचा असो, स्वराज्याचा आडवा आला त्याला कापलंच पाहिजे. पण जो मदत करतो त्याचं नाव नाही घ्यायचं, जे विरोध करतात त्याच्या जातीचा उल्लेख करायचा आणि एखाद्या जातीचा एखाद्या माणसाने विरोध केला मागचं त्याचा आडनावच घेऊन उल्लेख करायचा. हेही चुकीचं आहे. कोणत्याही जातीनं कोणत्याही समाजानं बरं दवे, मी संभाजी ब्रिगेडकडे जातो. तुमचं पूर्ण झालं, मी संभाजी ब्रिगेडकडे जातो. त्यांची प्रतिक्रिया त्यांना चर्चेत आणूया आणि मग पुढे तुमच्याकडे पुन्हा येऊ. संतोष शिंदे. प्रशांत कोरटकर असेल किंवा त्याच्या पाठीमाग त्याचा जो कोणी मेंदू असेल, ही सगळी विकृत मंडळी आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर हा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर वेळोवेळी आणण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महाराणी ताराराणी बाईसाहेब असतील, राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या इतिहासावर त्यांचा अभ्यास असतो. आणि जर एखादा व्यक्ती खरा इतिहास पुढे आणत असेल तर बऱ्याच जणांना मिरच्या झोमणार आहेत. पण कोरटकरनी सावंत सरांना जी काही धमकी दिलेली आहे ती फक्त एका इतिहासकाराला धमकी नाही, तर जो जो खरा इतिहास लिहितोय, मांडतोय, बोलतोय, या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सरकारमध्ये आहोत, आमच्याच जातीचं सरकार आहे आणि तुमचा शिवाजी असेल, तुमचा अजून कोण असेल, हे सगळे आम्हाला माहित नाहीत. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ब्राह्मणाचं नेतृत्व करतात, म्हणून तुम्ही नीट राहायचं. तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर नीट वागायचं. अशी जी कोरटकर भाषा करतो ही अत्यंत वादग्रस्त, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट, कोरटकरनी अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत, काय बोललाय त्यांच्याबद्दल, त्याची हिंमत कशी काय झाली? लक्षात घ्या, हा कोण आहे कोरटकर? मी तुम्हाला पुरावा दाखवतो. कोरटकरचा फोटो थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. हा कोरटकर जर भाजपशी संबंधित असेल, फडणवीसांशी संबंधित असेल. संतोष शिंदे, आपण एक गोष्ट क्लिअर करूया. तुम्ही जे म्हणताय त्यात एक गोष्ट क्लिअर करूया. ज्या कोरटकरांचा तुम्ही फोटो दाखवताय त्या कोरटकरांनी सांगितलंय की हा आवाज माझा नाही, हा आवाज माझा नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ज्या कोरटकरांचा आपण फोटो दाखवताय त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. तो खोटं बोलतोय. बरं, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस माणूस बोललाय, इंद्रजीत सावंतकडे या कोरटकरचा नंबर आलाय, नंबर आल्यानंतर फोन केलाय, म्हणजे यांचा संवाद झालाय. हे फक्त एखाद्या अडाणी माणसाला वेड्यात काढण्याचे सगळे धंदे आहेत. जो कोरटकर फोनवर बोललाय, जो माध्यमांवर बोललाय, तोच व्यक्ती आहे. सहज आवाज कळू शकतो. यांची हिंमत, श्रीपाद छिंदम जे बोलला, परवा राहुल सोलापूरकर जे बोलला आणि आता कोरटकर बोलला, हे तिघही भाजपचे कार्यकर्ते आहेत. आणि यांना जर सरकारचं समर्थन असेल, फडणवीसांचं समर्थन असेल आणि छत्रपतीचा अवमान करण्याची जर ह्यांची हिंमत होत असेल, हे सगळे शिवद्रोही आहेत. यांना आम्ही सोडणार नाही. हे जिथे दिसेल तिथे आम्ही ठोकल्याशिवाय राहणार. का? कारण हे एखाद्या इतिहास संशोधकाला ज्या वेळेस धमकी देतात त्यावेळेस एखाद्या महापुरुषांना सुद्धा अवमान करतात. साधी गोष्ट नाही हो. ह्यांची हिंमत कशी होते? रात्री 12 वाजता एका इतिहास संशोधकाला अशा अर्वाच्य भाषेत शिवी द्यायची, धमकी द्यायची, याचा अर्थ याच्या पाठीमागे कोणतरी आहे आणि यांना महाराष्ट्रात 2 समाजात तेढ निर्माण करायचे, सामाजिक विद्वेष पसरवायचा आहे. आणि हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे संतोष शिंदे. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. जातीय द्वेष पसरवण्याचा जो मुद्दा आहे या सगळ्यातला, तुम्ही म्हणलात सुरुवातीला त्याप्रमाणे, कोरटकर नाही तर कोरटकरच्या मागे जो सडलेला मेंदू आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचावा लागणार आहे. हिंदू जनजागृतीचे संघटक सुनील घनवट या चर्चेमध्ये आपल्या सोबत आलेले आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया आणि त्यानंतर आपण पुन्हा चर्चेकडे येऊया. नमस्कार. याच्यामध्ये जर कोरटकर नावाची कोणी व्यक्ती त्यांनी धमकी दिली असेल तर हे अत्यंत निषेधार्ह आहे. कुठल्याही व्यक्तीला अशी जीवे मारण्याची धमकी देणं हे अयोग्यच आहे याच्यामध्ये, आणि त्याचाही आम्ही निषेध या ठिकाणी करतो. पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की धमकी दिलेली नाही असं ते म्हणतायत. धमकी ज्याला आली आहे ते म्हणतात आम्हाला धमकी आली या ठिकाणी. तर मधल्या गोष्टींची चौकशी झाल्याशिवाय आपण निष्कर्षाला पोहोचणं योग्य नाही याच्यामध्ये. असं जर उद्या चौकशीत अंतिम झालं आणि त्या व्यक्तीने त्याच्याच मोबाईलवरनं ही सगळी धमकी दिलेली आहे तर निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावी. परंतु अशा गोष्टींच्या माध्यमातून जातीय राजकारणांना कुठेतरी रंग येऊ नये, जातीपातीच्या गोष्टींकडे जाऊ नये याच्यामध्ये, असं माझं स्पष्टपणे मत आहे. तो कुठल्याही जाती झाली पाहिजे. परंतु दुर्दैव या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असं आहे
की एखादा ब्राह्मण व्यक्ती, मी स्वतः ब्राह्मण नाही पण माहितीसाठी या ठिकाणी सांगतो, एखादा प्रसन्न सर, ब्राह्मण येतो व्यक्ती कुठे तुमच्याकडे. आला की त्या गोष्टीला जातीय रंग दिला जातो. योग्य आहे की अयोग्य आहे, त्यांनी केलंय की नाही केलं हे तरी कळू द्या ना आधी. का आम्ही न्यायाधीशाच्या, पोलिसांच्या, पोलीस प्रशासनाच्या पुढे आहोत, हे सगळं व्हायला पाहिजे ना आधी. त्यानंतर या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. केलं असेल तर शिक्षा व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे, केलंय की नाही हे सिद्ध व्हायला पाहिजे आणि मग त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. केलं असेल तर निश्चितपणे शिक्षा व्हायला पाहिजे. बर प्रसन्न सर. मला आनंद दवे आणि हे घनवट ज्या अगदी शांतपणे चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी तपास केला पाहिजे, एवढी त्यांची आंदोलनं तशी मी आहेत असं का हे बोललेलो मला नाही. बघायला आवडेल. मी मला असं कदाचित बोललेलो माझा अभ्यास कमी नाही. असेल, पण मी यांची इतर बोललेलो नाही. आंदोलनं ज्या दवे, प्रकरणात ऐकून घेऊयात त्यावेळी आपण. सगळा तपास झालेला असतो का? थांबा मला बोलू द्या दवे, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. दवे तुमचा उल्लेख हिंदू काय सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष म्हणून करायचा की ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष करायचा हे पहिल्यांदा मला सांगा, म्हणजे मी अचूकरित्या तुमचा उल्लेख करेन, कारण मला माहित नाही नेमकी तुम्ही इकडे कोणाला रिप्रेझेंट करताय. त्यामुळे आधी पहिल्यांदा माझा ऐकून घ्या. आता खूप अजून जरा झोंबेल तुम्हाला आणखी काही गोष्टी त्या सांगतो तुम्हाला. तुम्ही काही मंडळी त्याच्यात तुम्ही असालच असं नाही. ऐका दवे, अजून खूप ऐकायचंय तुम्हाला, अजून खूप ऐकायचंय. जरा सुरू झालंय, आत्ताशी सुरू झालंय. कसं आहे, इतर वेळी सगळा एकदम असा आव आणायचा की तपास झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, पण अनेकदा तुमचे मेसेजेस जे तुम्ही मलाही पाठवत असता मास मेसेजेसमध्ये, तुमची आंदोलन असतात, तुम्ही इतरांबद्दल जेव्हा टीका टिप्पणी करता त्यावेळी तसे तपास झालेले नसतात. उदाहरणार्थ राहुल सोलापूरकरांनी एक वक्तव्य केलं ज्याच्यात ते नंतर असं माफी मागताना म्हणाले, माफी पण नाही, पहिल्यांदा दिलगिरी आणि मग माफी, की माझ्या लाच या शब्दामुळे भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. त्यांना अजूनही हा मुद्दा कळलेला नाहीये. नुसता लाच हा मुद्दा नव्हता, शिवरायांच्या बुद्धी, चातुर्य, धाडस, मुत्सद्देगिरी या सगळ्याचा कस लागणारं जे सुटकेचं प्रकरण होतं, ज्याच्यात पेटारा हा महत्वाचा भाग होता, पेटाऱ्यातून जाणं, तो अख्ख्या मुद्द्याची ते वासलात लावत होते आणि त्यामुळे मराठी माणूस भडकला होता, महाराष्ट्र पेटला होता. तेव्हा मात्र आपल्यासारख्या संघटना नाही आम्ही सुद्धा निषेध करतो, पण फार मोठा वाढवू नका आता विषय, असं का? आणि इतर वेळी तेव्हाच जेव्हा छावा चित्रपट येतो किंवा अन्य असे कुठले येतात तेव्हा मात्र लगेच हे अशाच प्रकारे आता पुढे गेलं पाहिजे, तसं गेलं पाहिजे. तुमच्या फेसबुक पोस्ट आणि सगळा सोशल मीडिया फॉलो करत असतो मी. तेव्हाचा जो राग असतो, तेव्हाचा जो हावभाव असतात, ते नंतर अशा विषयाच्या बाबतीत अरे सोडा रे, जाऊन द्या, अरे सोडा ना कोरटकर कोण असेल ते, अरे सोडा ना कोण काय बोललं असेल ते, असं कसं सोडा? तुम्ही जेव्हा इतिहासाच्या दाखल्यांच्या बाबतीत आणि घटनांच्या बाबतीत, मी सोलापूरकरांचा सुद्धा स्पष्टपणे निषेध करेन, कोरटकरचा सुद्धा करेन. प्रश्न असा आहे, तुम्ही तो करणार का? तुमचं काय होतं म्हणे, तिथे आता फार वाढवू नका, हा जो मुद्दा आहे. आणि नंतर बाकीचे विषय असतात ज्याच्यामध्ये शेंडानं बुडखा नीट समोर आलेलं नसतं, तेव्हा ते विषय पेटवण्याचे जे प्रयत्न होतात आणि ज्याच्यामध्ये शेवटी आहुती सर्वसामान्य माणसांची, बहुजन तरुणांची पडते, तेव्हा मात्र आपल्याला काही बोलायचं नाही, दवे, याच्यावर तुम्हाला बोलावं लागेल. आज जे तुम्हाला झोमताय ना, याच्यावर उत्तर घेऊया. प्रसन्न सर, याच्यावर उत्तर घेऊया. दवे, याच्यावर बोलावं लागेल. आपला तो प्रश्न असा आहे, प्रश्न असा आहे, थांबा, प्रश्न घेऊ, तुमच्याकडे येतो. तुमच्या दवे, सगळ्या टीकेचा रोग इंद्रजित सावंतांवर आहे. तुमचा इंद्रजित सावंतांच्या प्रतिक्रियेवर आहे. क्रियेचं काय? क्रियेबद्दल बोला. तो कोरटकर काय बोलत होता त्याबद्दल बोला. दवे बोला, बोला आपण. दवे आपण उत्तर द्या. दवे आपण उत्तर द्या. आता मला सलग बोला. आता मला सुद्धा सलग बोला. आता मला सलग 3 सलग बोला. आता मला सलग 3 मिनिटं. पहिली गोष्ट, त्या तो कोळतकर बोललाय का नाही त्याची चौकशी करा असं मी सांगितलेलं नाही. पुन्हा एकदा रिवाइंड करा, ऐका. मी म्हटलं जो कोणी बोललाय त्याचा निषेधच व्हायला पाहिजे. तो गाढवपणाचं लक्षण केलं, आता स्पष्ट शब्द वापरलाय. दुसरं, राहुल सोलापूरकरचं तुमच्या सुद्धा थांबा जरा, आता मला बरोबरही म्हणू नका. राहुल सोलापूरकरचं तुमच्या सुद्धा चॅनलनी माझी प्रतिक्रिया दाखवली की दिलगिरी वगैरे हे फक्त शब्द फेक आहेत. स्पष्ट आणि सरळ माफी मागा. आणि तुम्ही जे आता प्रसन्न वाक्य वापरली की बुद्धी चौतेर आणि धाडसावर शंका आहे, हे वाक्य माझी आहेत, तुमची पण असतील, पण माझ्या ह्याच वाक्यात मी सांगितलं होतं की महाराजांच्या आग्रा भेटीवर जर शंका असेल तर महाराजांच्या बुद्धिचारित्र्य आणि धाडसावर शंका आहे, ते आम्ही सहन करणार नाही. राहुल सोलापूरचा आता इथं तुमच्या चॅनलवरनं पुन्हा एकदा निषेध करतो, कोणतीही वाक्य माझ्या तोंडात टाकायची नाही. कधीही मी असं काही बोललेलो नाही. आता याला महाराजांचा आणि इंद्रजित सावंतांचा प्रश्न, तर निश्चितच ते कोरटकरने सांगितलं चुकीची भावना असं आम्ही म्हणतोय. आता याच्यात वेगळं आम्हाला, तुम्ही उगाच प्रसन्न काय करता, तुम्ही ठरवूनच आलाय की कुठच्या तरी कोपऱ्यात घ्यायचा याला आणि एखाद्या शब्दात अडकवायचा प्रयत्न करायचा. आपण पुढच्या 2 तास चर्चा करू, अडकणार नाही याची तुम्हाला खात्री देतो. माझ्या कोणत्याही फेसबुक अकाउंटला जाऊन सांगा की राहुल सोलापूरचं समर्थन केलंय. एक लाईन दाखवा, इथं आता चॅनलवर लाईव्ह दाखवा. सार्वजनिक आयुष्याचं माफी मागेन असं मी सांगेन. माझा इथं संतोष शिंदे कोणतेही वाक्य नाही, कोणती कोरटकरांचा निषेध केला का? 100 वेळा प्रत्येक सुरुवातीला निषेध करू का काय?
हे नका सांगू. एकदा जाहीर निषेध दिला आपण दुसऱ्या चर्चा करणार आहे का नाही, आणि कोणत्या ह्याच्यावर मी ठाम भूमिका घेतली नाही मला सांगावं. अफजल खाना आमचं सरकार आहे या प्रवृत्तीचा पण आपण निषेध करताय का? आमचं सरकार आहे असं म्हणून जीवे मारण्याची धमकी जी दिली जाते त्या प्रवृत्तीचा पण आपण निषेध करा. कोरटकर हे नाव आहे फक्त. तो माझा शब्द आहे काय? तुम्हीच ठरवता परस्पर, हे तुम्हीच ठरवता का? मग मी माझा शब्द आहे का तो? मी तर आता त्याचा निषेध करतोय, 100 वेळा निषेध करू. आणि मी सुरुवात केली की महाराजांविषयी त्यांनी जे काय बोललं ते तुमच्या लक्षात आलं का नाही मला माहिती, म्हणजे गाडोपणाचं लक्षण आहे. प्रत्येक वाक्यात टाकून कॉर्नर करायचा प्रयत्न करू नका. अफजल खानाच्या वधाच्या वेळेत आम्ही सांगतो कुलकर्णी एक नाही 100 कुलकर्णी कापले पाहिजे. स्वराज्याच्या आडवे आलेले 100 कुलकर्णी कापा. कोणी काय समर्थन करणार नाहीये त्या कुलकर्ण्याचं. माझा गुरु इकडे प्रश्न आहे. गुरु, माझा प्रसन्न सर, एक प्रसन्न सर. दवे तुम्हाला प्रश्न विचारतायत. दवे तुम्हाला प्रश्न विचारतायत. एक छोटासा मुद्दा आहे, छोटासा एक मिनिट मुद्दा. थांबा. तसं करत असताना अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणणारा सुद्धा कुलकर्णी होता, हे पण लक्षात ठेवायला काय हरकत आहे? त्याचा उल्लेख करणार नाही. बरं, प्रसन्न सर, प्रसन्न सर, एक आक्षेप घेऊन लगेच तुम्ही मला काय इतर पाहुण्यांकडे जायचंय. लगेच प्रसन्न सर. मला आज आणखी प्रसन्न काय एक ठरवून मुद्दा आला फक्त असता तो सांगायचा गोष्ट आहे. वेगळी आहे. मी त्या संघटनांची नावं नाही घेणार. जितेंद्र आव्हाडांना वस्तुता दाखवायचं होतं मनुस्मृतीचं दहन, त्याच्या मुखपृष्ठावरती आंबेडकरांचा फोटो असल्यामुळे कशा प्रकारे वातावरण कोणत्या संघटनांकडनं मोठं करण्यात आलं हे सगळ्यांना माहिती खरं आहे. आहे. माझं म्हणणं आहे त्या आम्ही प्रत्येक केलंय का? संघटना आम्ही ही केलंय प्रत्येक का? व्यक्ती तुम्ही वैयक्तिक घेऊ नका दवे. करत होती. आणि आपण दवे आपण वैयक्तिक घेऊ नका. आपण प्रत्येक मुद्दा जर वैयक्तिक घेतलात दवे आपण प्रत्येक मुद्दा जर वैयक्तिक घेतलात चर्चा होणार नाही. चर्चा होणार नाही. ऐकायचं असतं जरा ऐका जरा अजून खूप नाही, तुम्ही अजून खूप व्यक्तिगत भावना मला चालू तुमच्या केलंय. दुखावतील. तुम्ही जरा ऐका व्यक्तिगत थोडंसं. चालू केलं. थांबा, अजून एक सांगतो. दवे तुम्ही मला ऐका मगाशी तुम्ही. विचारलं जितेंद्र की आव्हाडांचा म्हणून आला का विषय हिंदू म्हणून समजा आलाय? धरून चला की तुम्ही मला विचारलं जितेंद्र ब्राह्मण म्हणून आव्हाडांचा आलाय का निषेध हिंदू म्हणून आला? असेल. त्याचं प्रश्न उत्तर असा देतो. या संघटना जेव्हा त्यांच्या छावणीच्या जवळच्या लोकांकडनं चुका घडतात किंवा हेत्वारोप होतो, जाणीवपूर्वक होतो, तेव्हा मात्र त्यांचा कठोरपणे निषेध दिसत नाही. सोशल मीडिया चिडीत चूप, तेव्हा स्ट्रॅटेजिक सायलेन्स, तेव्हा धोरणात्मकरित्या बाळगलेली शांतता कशी काय केली जाते हा प्रश्न आहे. आता जे चाललंय ना, दवे तपास तुम्ही वैयक्तिक करा, घेताय. अरे दवे चौकशी तुम्ही करा, प्रत्येक अरे गोष्ट पुरावा वैयक्तिक बघा. घेऊन हे खोडून त्यावर काढलं तर बघितलं नाही जात होणार. नाही. प्रसन्न आणि सर, आपण म्हणून चर्चेमध्ये आनंद पुढे दवे जाऊया. किंवा मी धनवट असतील, दत्तकुमार तुमच्या खंडागळे विरोधात यांच्याकडे समाज जातो. यामुळे रागीट होतं, संतापजनक होतं, कारण या दुहेरी भूमिकांमुळे. मी दत्तकुमार खंडागळे यांच्याकडे जातो. या सगळ्या चर्चेमध्ये विवादामध्ये जो एक प्रमुख मुद्दा दिसतोय तो असा आहे की सिलेक्टिव्हनेसचा मुद्दा आहे. कोणी टीका केली आहे, कोणी बेताल वक्तव्य केली आहेत, तो कोण आहे, कोणत्या विचारधारेचा आहे, कुठल्या तो विचारधारेला बिलॉंग करतो, याच्यावरनं कसा विरोध होणार आणि किती विरोध होणार या गोष्टी ठरतात का, हा एक यातला मुद्दा. आणि त्यातनं थेट म्हणायचं तर आपला तो सोलापूरकर आणि दुसराचा तो इंद्रजित सावंत अशा स्वरूपाने जर का आपण बघत असू तर या गोष्टी होणं अटळ आहे. आणि त्या कशा रोखणार? दत्तकुमार सर हे गेले काही वर्ष लिटमस टेस्ट गुरुने एकदम एका वाक्यात सांगितलं. गुरुने एकदम एका वाक्यात सांगितलंय. एकदम बरोबर. दत्तकुमार बोला. राहुल सोलापूरकर असेल, हा कोरटकर असेल किंवा सोशल मीडियात अशी रोज शेकडो लोक अशा पद्धतीचे विकृतीकरण बोलत आहेत, विकृतीने व्यक्त होत आहेत. आणि हे जाणीवपूर्वक चालू आहे. ह्यातलं कुणीही मूर्ख नाही. आणि दवेसारखी लोक येत आहेत, त्याचं पद्धतशीरपणे सोयीस्करपणे समर्थन करतायत, सोयीस्करपणे निषेध करतायत. यांना हे ठरवून करायचं आहे महाराष्ट्रात. देश या भारताचा, महाराष्ट्राचा यांना अफगाणिस्तान करायचं आहे, हे तालिबानीकरण करायचं आहे. आणि आता आपण ज्या पद्धतीने चाललोय हे भारताचं तालिबानीकरण सुरू आहे. आणि यांच्या पाठीची जी केंद्रातली आणि राज्यातली भाजपची सत्ता आहे, या सत्तेचा या लोकांना माज आलाय. आणि या माजामुळे हे सगळे मस्तवलेत. हे पद्धतशीरपणे एक एक माणूस पेरतायत, त्याच्या तोंडी ती वक्तव्य घालतायत, त्याला मीडियात आणतायत. समाज कसा व्यक्त होतोय, काय बोलतोय, उसळतोय का, उखळतोय का, हे बघायचं चाललंय. जर उसळला तर माफी मागायची, नाही उसळला तर ते प्रयोग पुढे करत राहायचं. हा सर एक पद्धतशीर प्लॅन आहे. बरं, असा एक कटाचा संशय आपण व्यक्त करताय. आपण अर्थात या सगळ्या आणि याच्या व्यतिरिक्त जो आपण सुरुवातीला मुद्दा घेतला होता की सडलेला मेंदू जो कोरटकरच्या मागे, त्या मेंदूपर्यंत आपल्याला पोहोचावा लागेल. कारण आपल्याला अर्थातच सगळ्यांना ही अपेक्षा आहे की महाराष्ट्र गुण्यागोविंदानं नांदावा, इथं सगळे जाती धर्माचे लोक हे शांततेनं गुण्यागोविंदानं राहावेत, आणि हीच आपली अपेक्षा. आणि त्या निमित्तानं आपण या मुद्द्याला धरून आपण ही चर्चा घडवतोय हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं आणि अर्थातच ते मुद्दे यायला हवेत. सुनील गणवट, इथं आत्ता या सगळ्या निमित्तानं एक गोष्ट दिसते, इतिहासाची मोडतोड होऊन सोयीस्कररित्या आपल्या राजकारणासाठी किंवा आपली पोळी भाजण्यासाठी त्याचा वापर होणं, या सगळ्या गोष्टी काही आपल्याला सगळ्यांना नव्या नाही आहेत. पण अलीकडच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं, ज्या वेगानं, ज्या वारंवारतेनं या सगळ्याचा वापर होऊ लागलाय,
तो वापर आपल्याला स्वतःला सुद्धा धोकादायक वाटत नाहीये का समाज म्हणून आपल्या सर्वांसाठीच? नाही, निश्चितपणे ह्या गोष्टी धोकादायक आहेत, परंतु मला या ठिकाणी सांगायचं की या सगळ्या गोष्टी सिलेक्टेड का विचार केला जातो? ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून मारलं त्यावेळेस या संघटना नेमक्या कुठे जातात? त्यावेळेस यांना इतिहास दिसत नाही. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात 6.5 ओळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवलं जातं, त्या ठिकाणी त्यांना तेवढंच स्थान दिलं जातं. धर्मवीर संभाजी महाराजांना 2 ओळी सुद्धा दिल्या जात नाहीत. महाराणा प्रतापांना तिकडे उल्लेख केला जात नाही. यावेळेस या सगळ्या संघटना सिलेक्टेड गप्प बसतात. या संघटना म्हणजे कोणत्या संघटना? या संघटना म्हणजे कोणत्या संघटना? या संघटना म्हणजे कोणत्या संघटना? सिलेक्टेड इतिहास सिलेक्टेड तुम्ही म्हणताय तर कोणत्या संघटना सिलेक्टेड आहेत? केलं जातंय हे मला या ठिकाणी सांगायचंय. कोणत्या संघटना सिलेक्टेड आहेत असं तुम्हाला वाटतंय घनवट? आता तुमच्या बरोबर चर्चेला बसल्यात त्याच संघटना. कोणत्या संघटना? कोल्हापूरचं उदाहरण देतो. कोणत्या संघटना? कोल्हापूरचं उदाहरण देतो. दवेंची संघटना? 1962 पासून दवेंची संघटना आपण शिवाजी त्यांच्याकडे आरोप विद्यापीठ करताय? एकेरी नाव कोणती आहे या संघटना? ठिकाणी, एकेरी नाव आहे. याच्याविषयी 60 वर्षांमध्ये कोणी नाव काढलं नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव असलं पाहिजे याच्याविषयी कधी बोलत नाहीत. हे त्यावेळेस गप्प बसतात. औरंगजेबाचा इतिहास शिकवला जातो आणि आमच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास कमी शिकवला जातो, त्याच्याविषयी या कधी बोलत नाही. घनवट मगाशी प्रश्न तोच विचारला होता ना, जेव्हा सोलापूरकर बोलतात तेव्हा बाकीचे गप्प बसतात त्यांच्या विचारधारेचे. निषेध बोलाय. जोशींनी काय सांगितलं ना, जोशींना जर जातीयवादी चर्चा घडवायची तर तशी त्यांनी घडवावी. नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे घनवट. कुठला त्या व्यक्तीने कोणी आहे त्यांनी फोन केलाय की नाही, धमकी दिली की असा आरोप नाही, करणं चुकीचं आहे. झालीच पाहिजे या मताचा मी पण आहे. पण सिलेक्टेड रित्या निमित्त त्या घटनेचं करायचं आणि जातीय द्वेष पसरवायचा, जातीय राजकारण करायचं, जातीयवाद करणाऱ्या संघटनांना घेऊन चर्चा करायची. हे तुम्ही कोणाविषयी बोलताय घनवट? हे तुम्ही कोणाविषयी बोलताय घनवट? हे आपण कोणाविषयी बोलताय ते स्पष्ट करा. मला स्पष्ट करा आणि मग मुद्दा मांडा. त्यांनी सोलापूरकरांच्या संघटनेची नावं घेतली, त्यांची नावं त्यांनी घ्यावीत. कोणी घ्यावीत? जोशींनी घ्यावीत नावं. म्हणजे काही संघटनामध्ये आम्ही तर सगळ्या गोष्टींचा इतिहासाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, एनसीईआरटीने अभ्यासक्रमात महाराजांना स्थान दिलं नाही तर आम्ही अख्खा गोव्याचा रस्ता अडवला होता. विधानसभेच्या समोर आंदोलन केलं होतं. 6.5 ओळींचा इतिहास त्या ठिकाणी 6 पानांवर आणला. त्यावेळेस हे कोणी बोलत नाहीत. ज्या संघटना इतिहासाच्या बद्दल बोलत असतात एरवी छत्रपती शिवाजी घनवट एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांकडे आणि पत्र द्या. बरं, संतोष शिंदे उत्तर देतात आपल्याला. घनवट, हा बोला, शिंदे बोला. मुळात धनवट साहेब, सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं, प्रश्न सुटतो. आंदोलन कोणी करायचे माहितीये का? आम्ही, आमचं सरकार पण नाहीये आणि आमच्या विचारांचे नेते पण नाहीत. प्रत्येक वेळी आपण पाठपुरावा करून ऐकून घ्या, ऐकायला शिका. आता ऐकायला शिकून घ्या धनवट साहेब. घरात बसून निषेध होत नसतो, जरा दुसऱ्याचं ऐकून घ्यायला शिका. अहो कोण कसं, तुम्ही राहुल सोलापूरकर तुमचा मित्र असल्यासारखा घरात बसून निषेध करता. तुम्ही कोरटकरची जात कुणी काढली? कुणीच जात नाही काढली. कोरटकरची जात तुम्ही बाहेर काढताय. तुम्ही म्हणताय तो ब्राह्मण आहे. अहो हे धंदे बंद करा. तो जर विकृत असेल तर तो विकृतच आहे. मला एवढंच म्हणायचंय, ऐकून घ्यायला शिका. हा, मला तेच सांगायचंय, ऐकून घ्यायला शिका. ऐका, जो इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी इतिहास मांडला किंवा सध्याच्या चित्रपटावर त्यांनी भूमिका मांडली, ती फ्रान्सिस मार्टिननी जे लिहून ठेवलंय डायरीमध्ये त्याचा संदर्भ त्यांनी सांगितला. तुम्ही लगेच त्याला जातीचा रंग दिला. आता त्यावेळेच्या ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना अनाजी पंतांनी किंवा अनाजी दत्त दिला त्रास, मान्य करा ना. आणि ज्यांनी केलंय त्यांची नावं घेतली तर मिरच्या झोंबायची काय गरज आहे? अहो आमच्या राजाला त्रास दिला, आम्हाला त्रास होतोय आणि म्हणून खरा इतिहास पुढे येऊ द्या. अहो तुम्ही कशाला न्यायाधीशाची भूमिका? तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही गप्प बसा ना. अहो तुम्ही कशाला मध्ये करता? तुम्ही ऐकून घ्या, नाही तर मलाही तुमच्यामध्ये बोलावं लागेल. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट की जर इतिहास खोटा मांडला आला, आतापर्यंत इतिहास घडवला मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनवादी कावळ्यांनी, सोयीचा लिहिला म्हणून इतिहासाचं भांडवल करून इतिहासात वाद निर्माण केले. आम्हाला ते मान्य नाहीत. खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे, खरा इतिहास लोकांना कळायला पाहिजे. प्रेरणादायी इतिहासाची
लाल पिवळी काहीतरी पुस्तकं काढायची आणि खोटा इतिहास सांगायचा आणि तुम्ही म्हणायचं कोणी हा सत्य काढली? इतिहास आहे. हे कसं म्हणजे चालणार म्हणजे मला त्याला सांगा? काही संदर्भ मग नाही का? पूर्वीच्या इतिहासकारांनी मग लिहिलेला त्याला इतिहास संदर्भ खोटा आहे नाही का? मग पूर्वीच्या त्याला संदर्भ इतिहासकारांनी नाही का? आतापर्यंत कोणीच शोधलं मग त्याला नाही. इतिहासाचे ते खोटे पुरावे आहे नाही का? आणि तुम्ही अहो, काढलेला इतिहास तुमच्या खरा आहे का? तुमच्या 3 पट सदाशिव पेठेमध्ये बसून लिहिणाऱ्या लोकांकडून इतिहासाचे आम्ही तर शिकून घेणार नाही. जो इतिहास मावळ्यांनी घडवलाय, जो सरदारांनी घडवलाय, जो शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात घडलाय, तो इतिहास आम्हाला मान्य आहे. तुम्ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे समर्थक आहे, तुम्ही अनाजी पंताचे समर्थक आहे, म्हणून तुम्हाला मिरच्या झोंबतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त सोयीनं हिंदुत्व वापरता. हे धंदे करू नका. बरं, मी प्रसन्न जोशींकडे जातो. प्रसन्न सर, जातीयवादावरती आला प्रसन्न तुम्ही. सर, ते मुद्दा मांडतो. प्रसन्न सर, हा मी बोला. सुनील घनवट संघटना वगैरेची नावं घ्या असं विचारताय, तर आता आपण नावं नको, आपण सगळा पंचनामाच करूया. सुनील घनवट, हे खरं आहे का हो? तुमची जी संघटना आहे ही प्रामुख्यानं सनातनशी संबंधित आहे, अंकित आहे, अधिकृत आहे, बरोबर आहे? तुम्ही आजच्या विषयाच्या चर्चेवर मला प्रसन्न जोशी याच्यावर आपलं अनेकदा बोलणं झालेलं आहे. तुम्हाला जर त्या घनवटजी, गोष्टी बरोबर आहे करायच्या काय? असतील तर आपल्याला वेगळी नाही नाही चर्चा नाही, करावी महत्वाचा लागते. विषय आहे. येऊ द्या पुढं. अहो, तुम्ही त्याच्यासाठी कुणाचे त्या- समर्थक काय कळू द्या महाराष्ट्राला. धनवट प्रसन्न जोशी शिंदे थांबा. तुम्हाला जातीयवादी नाही, तुम्ही नाही, चर्चा कुणाचे शिंदे करायची थांबा. समर्थक आहे, धनवट कळू द्या. शिंदे थांबा. अहो ऐका ना अहो घनवटजी, अजून माझं पुढे बोलणं बाकी आहे. माझा साधा प्रश्न आहे, हिंदू जनजागृती समिती ही सनातनशी संबंधित आहे का? आठवले गुरुजी तुमच्यासाठी परमपूज्य आहेत का? त्यांचे सगळे विचार, कारण एकदा तुम्ही ते हो म्हटलं की मग मी सनातनचे संदर्भ काढायला सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा हो किंवा नाही म्हणा, माझं मी सांगतोय. चर्चेकडे यायचंय आणि तुम्हाला प्रसन्न जोशी याच गोष्टी पण घडवायच्या यात जात आहेत. कुठून आली आणि घनवट? तुमचा रोग तोच आहे. प्रसन्न जोशींसारखे जातीयवादी व्यक्ती या चर्चेमध्ये आहेत आणि त्याच लोकांनी नेणार याची खात्री जात होती कुठून आम्हाला. आली? पण जात कुठून आली? अहो, संघटना तुम्ही जातीशी जातीवादी संबंधित आहे. आहे. आपली अहो, संघटना घनवट, जातीशी संबंधित आहे. कुठून आले? जात कुठून तुम्ही आली? नेहमी मी काय म्हणतोय? मी जातीचं काय चमचे घेऊन विचारलं? पळता. तुम्ही मला जातीयवादाचा विचारा, आरोप तुम्ही पुढारी तुम्ही न्यूजशी करताय, संबंधित योग्य आहे. आहे. मी पत्रकार तुम्ही आहे करू का? शकता, आहे. तुम्हाला अधिकार आहे. पण इथं मुद्दा काय सुरू आहे घनवट? तुम्हाला तेच विचारतो मी. मुद्दा आता चालू त्यांनी आहे. तुम्हाला सोपा प्रश्न विचारलाय. तुम्ही मगाशी स्वतः उल्लेख केला. तुम्ही मगाशी स्वतः उल्लेख केला घनवट. तुमच्या उत्तरांचा आणि प्रश्नाचं द्यायला मी सुनील मानवी घनवट, नाहीये. सनातनशी चर्चा संबंधित तुम्ही आहात की घेत नाही? नाहीये. एक मिनिट घनवट एक मिनिट सुनील आपण घनवट, शांत सनातनशी संबंधित आहात की नाही? प्रसन्न जोशी, आपण सलग बोला. आपण सलग बोला. उत्तरासाठी मी पुन्हा सुनील घनवट आपल्याकडे येतो. आपण सलग बोला. मला अँकरला सांगायचं या ठिकाणी आजची चर्चा इंद्रजित सावंत यांच्या विषयावर आहे. मी अगदी त्या 2 विषयावर मिनिटं घेतो प्रश्न गुरु, कारण विचारावे, मला त्याची उत्तरं तुम्ही चर्चेचे जातील. नियम मलाही मान्य आहेत आणि तुम्हाला सुनील ज्या पद्धतीने प्रश्न घनवटांना विचारायचे सुद्धा बोलायची संधी विचारा. मिळाली पाहिजे. मला याच्यामध्ये मान्य थोडक्यात जोशींसारखी मांडणी व्यक्ती करतो. जातीयवादी चर्चा सुनील घडवणार घनवट हे असेल ज्या तर हिंदू त्याची उत्तरं जनजागृती द्यायला मी समितीचे आहेत, बांधील त्याच्यानुसार नाही. माझ्या हे या ठिकाणी माहितीनुसार सांगतो. ते सनातनशी संबंधित आहेत. सुनील घनवटांनी नाही म्हटल्यास मी माझं म्हणणं मागे घ्यायला सुद्धा तयार आहे. आता हे मी का प्रश्न सांगतोय? हे तुमच्या मी का आजच्या बाजारात चर्चेमध्ये संबंध आहे सनातनशी का? संबंधित सुनील घनवट आहे. ऐकून घेऊयात ना आपण. चर्चेच्या त्यांच्याकडे चर्चेमध्ये उत्तराला नाही. येतो. त्यांचा मुळामध्ये मुद्दा त्यांच्या पूर्ण होऊ दे. विषयाची सुनील चर्चा घनवट, जी आहे, सुनील घनवट, सनातन- सुनील घनवट, सुनील घनवट, आपण ऐकून घेऊयात. काय लिहिलं होतं? आपण ऐकून ही घेऊयात. ती मांडणी आहे अख्खी. आपण ऐकून घेऊयात. कॉम्रेड पानसरेंच्या मुद्दा ऐकून बाबतीत, घेऊ. दाभोलकरांच्या बाबतीत, जुनी फोड आहे तुमची, जुनी फोड. कलबुर्गींच्या बाबतीत जी मांडणी केली जाते त्या सगळ्याचा सार या सगळ्या मंडळींमध्ये असतो. त्यांना जर का ते मान्य असेल त्यांनी हो म्हणावं, माझं काहीच म्हणणं नाही. हा जो द्वेष आता विद्वेष आहे, कॉम्रेड पानसरेंचा विषय मध्येच काढला एकदम तर कोणी प्रसन्न मागणी जोशी केली नसताना ऐकण्यात धाडस कोल्हापूरच्या ठेवा. शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं. लोकांची अस्मिता आहे ते विद्यापीठ, पण तो एक विषय सुरू करायचा आणि असे अनेक विषय सुरू करायचे. म्हणून माझं म्हणणं आहे, किंवा सरळ स्वतःच्या काही ठिकाणी त्यांनी आता औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा हे त्यांच्या ट्विटर हँडलवरती मी बघतोय. माझ्याकडे आता त्याचं हे सुद्धा आहे, त्याचा स्क्रीनशॉट पण आहे माझ्याकडे. ह्यांच्या मी आता सुनील घनवटांच्या ट्विटर हँडलवरती बघतोय. हे कुणी करायचं? सुनील घनवट हे अशा बातम्या किंवा अशी काही माणसं काही करत असेल, औरंगजेबाची कबर नष्ट व्हावी. तुम्ही म्हणताय ना चित्रपटाबद्दल बोलूया, आपण चित्रपटाबद्दल बोलूया. छावामध्ये आता मला औरंगजेबाने बोलू काय द्या. केलं ते आता दाखवलेलं मला बोलू आहे. द्या. त्यानंतर आता 3 मला बोलू दिवसापूर्वी द्या. तुम्ही ट्विट केलेलं आहे औरंगजेबाची त्यांचं कबर पूर्ण नष्ट होऊ दे, करावी येतो. आणि आता कोणी मला बातमी बोलू द्या. रिट्वीट केलेली आहे. माझा घनवट तुम्हाला आता प्रश्न बोलू आहे, द्या हे मला. कोणी करायची? ही घनवट कोणी करायची? ही नष्ट कोणी करायची? ती नष्ट आता कोणी मला करायची? बोलू द्या. कोणती बरं, माणसं जाऊन घनवट, नष्ट करणार घनवट. आहेत? कोण पोलीस केसेस आपल्या अंगावर घेणार आहेत? आणि हा जेव्हा द्वेष पसरवला जातो त्याची जी फळं भोगावी लागतात, त्यामुळे खरं माझा तर आवाज समाजात म्यूट द्वेष केलाय तयार होतो. का? जाती धर्मामुळे, आवाज जाती म्यूट जातीमध्ये केला द्वेष असेल, तयार आवाज होतो. तुम्ही कृपया तिकडे असत unmute नाही, करा. कारण ते फोडायला कोण जाणार आहे? कबर फोडायला कोण जाणार आहे? घनवट माझा आवाज येतो का? इतिहासावरनं जो द्वेष पसरवला जातो आवाज त्यातनं येत नाही, अनेकांचं आवाज येत वर्तमान नाही. आणि भविष्य खराब होतं. त्यातनं आवाज अनेकांचं येत वर्तमान नाही. आणि भविष्य खराब होतं. हा खरा मुद्दा आहे इथे. एखादी जात आणि एखादा धर्म हा मुद्दा असू शकत नाही. घनवट बोला, उत्तर द्या. आवाज येतो का माझा? येतोय, बोला.
हा हिंदू आता मला हिंदू म्हणून शांतपणे 2 बहुजनांच्या मिनिटं बोलू द्या. पोरांना भडकवायचं, धर्माच्या नावावर शांतपणे भडकवायचं बोलू द्या. शिंदे, आणि शिंदे थांबा. शिंदे तुम्ही शिंदे शांत आपण बसा. येतो, आपण थांबा. बहुजनांच्या संतोष पोरांनी शिंदे, आपण तुम्ही थांबा. शांत बसा, मला उत्तर देऊ द्या. ब्रिगेड शिंदे शांत आपण बसा थांबा. आता तुम्ही. घनवट उत्तर जोशींनी द्या. जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचंय मला. बोला बोला सलग बोला. पहिलं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मानता की औरंगजेबाचं समर्थन करता, हे पहिलं उत्तर महाराष्ट्राला द्या माझ्या उत्तरानंतर. हा प्रश्न असू शकत दुसरा नाही. भाग, मला पूर्ण विषय मांडू द्या. दुसरा भाग, ज्या कॉम्रेड पानसरेंचा तुम्ही तुम्ही या ठिकाणी संविधान उल्लेख मानता की हिंदू केलाय, राष्ट्र मानता? या तुम्ही कॉम्रेड संविधान मानता पानसरेंचा की हिंदू तुम्ही या राष्ट्र ठिकाणी मानता? उल्लेख केलाय. माझा तुम्हाला विषय प्रश्न आहे तुम्ही गणवट, मांडू द्या. हिंदू राष्ट्र की माझा संविधान? विषय तुम्ही मांडू द्या. सनातनची स्पष्ट मागणी की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. तुम्ही हिंदू राष्ट्र मानता की संविधान मानता? विचारा जे कृष्णाजी भास्कर तुम्ही कुलकर्णी आम्ही मानतात. भारताचे लोक मानता जे की आम्ही आम्ही हिंदू मानतात राष्ट्राचे लोक मानता? त्यांना माझा विचारा. साधा प्रश्न आहे. ठीक आहे, उत्तर देतो. संविधानाविषयी आम्हाला आदर आहे आणि हिंदू राष्ट्र आमच्या हृदयामध्ये आहे. हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हे 100% आमचं ध्येय आहे आणि आम्ही मानतो. संविधानाविषयी आदर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. दुसऱ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. संपला विषय. की कॉम्रेड पानसरेंनी सगळा शिवाजी चर्चेचा कोण सार इथपासून सुरू होता होतो. एकेरी उल्लेख करणारं चर्चेचा पुस्तक सारच इकडे काढलेलं सुरू होतं. होतं. संपला विषय, संपला इकडे थांबा. चर्चेचा. माझा ऐका तुम्ही, माझा ऐका आता. शिवाजी कोण होता या नावाचं एकेरी उल्लेख असलेलं पुस्तक कॉम्रेड पानसरेंनी काढलंय. हा एकेरी उल्लेख तुम्हाला त्या संतोष शिंदेना चालणार आहे का? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत नाही का? शिवाजी विद्यापीठ एकेरी नाव दिलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हटलं जात नाही. ओके. या ठिकाणी अवमान होत बरं. नाही का? त्यावेळेस तुम्ही गप्प का बसता? त्यावेळेस तुम्ही निषेध का नाही नोंदवत? त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? हे पहिलं सांगा जोशी तुम्ही. कोण गप्पा काय बसायची गरज आहे? तुम्ही पानसरेंना जाऊन विचारा ना की असं पुस्तकाचं नाव का दिलं म्हणून. अगोदर त्यांना तुम्ही प्रश्न पण ना. विचारा तुम्ही तुम्ही जाऊन पानसरेंना. छत्रपती शिवाजी त्यावेळेस महाराजांविषयी तुम्ही एरवी का मान्य बोलताना करता? तुम्ही आता तुम्हाला बोला ना, या पुस्तकात पुस्तकाविषयी काय गप्प काय लिहिलंय, तुम्ही? पुस्तकात काय लिहिलंय हे तुम्हाला झोंबतंय. मुळात पुस्तकाचं पुस्तकात नाव काय तुम्हाला लिहिलंय हे झोंबत तुम्हाला नाही का? झोंबतंय हे तुम्ही लक्षात घ्या. पुस्तकाचं नाव चुकीचं पुस्तक आहे, वाचलं झोंबत का नाही. तुम्ही पहिलं पुस्तक वाचा आणि मग उत्तर शोधा. पुस्तक तुम्ही मी वाचलेलं आहे. पहिलं पुस्तक पानसरेंचं वाचूनच पुस्तक वाचा बोलतोय. आणि मग तुम्हाला मिरच्या झोंबतात. पुस्तक वाचलेलं आहे म्हणून काय सांगतो. नाही, काय पहिलं नाही. म्हणून टायटल तुम्हाला विषयी बोला मिरच्या तुम्ही. झोंबतात. की आणि शिवाजी कोण होता? शिवाजी एकेरी हे कोण नाव पुस्तकाचं एकेरी नाव चालणार आहे नाही. का तुम्हाला? शिवाजी नाव हे तुम्हाला एकेरी शिवाजी कोण होता? नाही. शिवा हे हे नाव नाव चालणार आहे का? एकेरी. याचं उत्तर द्या संतोष जरा शिंदे. थोडी माहिती घेऊन बोला. माहिती घेऊनच बोलतोय. तुम्ही फक्त या अरे ठिकाणी आतापर्यंत बोलताय. चालत आलं, शिवाजी कोण होता? हे नाव चालणार आहे का? आतापर्यंत चालत आलं. कोणाला शिवाजी सांगता? हे आम्हाला नाव चालणार नाही, आम्हाला आमच्यासाठी ते चालणार नाही प्रेरणादायीच म्हणून आम्ही आहे. तो निषेध पण नोंदवलाय. ते कुठं काय वापरायचं? अरे तुमचं आहे, तुमचा प्रॉब्लेमच तो आहे. तुम्हाला जे खरं आहे ना ते मान्यच करायचं नाही. तुमची आणि तुम्ही कोरटकरांची सांगा तो भाषा एक इतिहास. आहे. तुम्ही तुमची सांगा आणि तो इतिहास आणि कोरटकरांची बाकीचे भूमिका सगळे एक आहे. वेळे. हा कुठला हा? न्याय? तुम्ही आम्ही नाही सांगा तो म्हणत, इतिहास आम्ही सगळ्यांनी नाही समजून म्हणत. नाही का? तुम्हाला तुमच्या 3.5% प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी म्हणजे तुमचा इतिहास आणि तुम्ही जरा 87% समजून घ्या. तुम्ही बहुजनांचा समजून इतिहास घ्या तुम्हाला जरा. मान्य नाही. तुम्ही काय तुम्ही शानपणा जातीयवादाकडे शिकवता? जाऊ नका. जातीयवादाकडे जाऊ नका. आणि जात तुम्ही काढता, धर्मावर जात तुम्ही तुम्ही येता. काढता, चर्चा जात घडवून तुम्ही आणता काढता, आणि मग धर्मावर बोलता पण तुम्हीच तुम्ही. येता. दुसरं कोणी येत नाही. नाही तुम्ही सांगा की शिवाजी काय कोण नाही, होता? काय नाही, काही संबंध नाही. बरं आपण चर्चेतनं कॉन्सेप्ट पुढे द्या. जाऊया. आपण चर्चेतनं पुढे जाऊयात. घनवटजी आपण चर्चेतनं पुढे जाऊयात. मी खंडागळे यांच्याकडे घेतो. खंडागळेजी सर मला हा मला बोला या बोला. मुद्द्यावर बोलायचं आहे. गणवट ज्या पद्धतीनं पानसरे सरांच्या पुस्तकाच्या शीर्षकावर बोलतायत ती पोटतिडी कोरटकरांच्या आरामखोरीवर का नाही व्यक्त होत? राहुल सोलापूरकरांच्या मस्तीवर का व्यक्त होत नाही? नाही होणार. त्याच्याविषयी पण का बोला. बोलू नाही नका? होणार. तुम्ही सिलेक्टेड प्रेम दाखवू नका. ओ तुम्हाला पण तुम्ही तोच आक्षेप सांगा आहे त्या ना. गोष्टीचा निषेध करू नका. आजच्या चर्चेचा प्रेम सुरुवात मी हा केलेली आहे. शेर प्रेम तुमचं अहो, चर्चेची घरात सुरुवात बसून त्यानेच मी केलेली तुमचा आहे. त्यावेळेस घरात बसून निषेध असतो. अहो, अहो, घरात संतोष बसून शिंदे निषेध तुम्ही असतो सांगा. तुमचा किती फक्त. वेळा रस्त्यावर दवे- तुम्ही दवे निषेध आपण केला आहात काय पानसरे चर्चेमध्ये? पुस्तकाचा? कोरटकर शिवाजी दवे- विद्यापीठ एकेरी नावाचा किती वेळा रस्त्यावर उल्लेख दवे केला? आपण आहात काय चर्चेमध्ये? होता ना. पानसरेंच्या या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा तुम्ही निषेध केलाय का आणि का नाही केला? एकेरी उल्लेख असताना या पुस्तकात काय केलंय मी वाचलंय. तुम्ही एकदा वाचत या आम्ही महाराष्ट्रात समर्थन ऐका. करतो. काय इतिहास दिलाय? आम्ही समर्थन गणवट ऐकून करतो. घ्या. ओ गणवट ऐकून घ्या. ते का म्हणतात, मी बरं बोलू का? प्रसन्न सर प्रसन्न सर गुरु मी उत्तर देऊ शकतो याचं. प्रसन्न सर उत्तर एक देत मिनिट. आहेत. प्रसन्न सर उत्तर द्या. प्रसन्न सर बोला. प्रसन्न सर, मी एक मिनिट. खंडागळे संतोष शिंदे मी तुम्हाला सांगतो हा पेच नाही आणि हा नीट समजून घ्या. हे जे ते शब्दात पकडत आहेत ना सुनील गणवट मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख हे साधारणपणे
20व्या आणि 21व्या शतकाच्या प्रारंभीचे जे इतिहासकार होते आणि त्याच्यामध्ये काही महान मंडळी होती ज्यांना तुम्ही फारच फॉलो करता, ज्यांचं फारच आपण कौतुकही आहे आपल्या सगळ्यांना, अशा मंडळींनी शिवाजी असा उल्लेख केलेला आहे. कारण इतिहास लेखनाच्या त्या परंपरेच्या त्या पद्धतीचा तो काळ होता आणि यामध्ये अनेक जातीचे पण आहेत, कारण तो काळ होता तसा. मी त्या सगळे नावं सांगत बसत नाही, तुम्ही थोडा अभ्यास करा. एकाने लिहिलेलं नाहीये, पानसरे करत बसू नका, आपलं अज्ञान उघड होतं. मी तुम्हाला किती नावं सांगू, आणखी पण अशी नावं आहेत तुमच्या छावणीतले काही इतिहासकार आहेत की जे सध्या मृत झाले, त्यांनी सुद्धा त्यांच्या आधीच्या पुस्तकात शिवाजी लिहिलेलं आहे. आता असं आहे की त्या परंपरा ऐका, त्या परंपरेतूनच करत असताना शिवाजी विद्यापीठ आलं किंवा मी दादरला राहतो तर तिथे शिवाजी पार्क आहे. प्रश्न शिवाजी म्हणतात का छत्रपती शिवराय म्हणतात, त्या भावनांचं प्रेम नेमकं कसं आहे आणि ते कसं व्यक्त होतं हे जास्त महत्वाचं आहे. छत्रपती शिवराय महाराज की जय वगैरे म्हणून अल्टिमेटली अजेंडा जातीवादी असेल तर त्या नामा बिरुदावलीला अर्थ नाही. पण शिवाजी म्हणत असताना शिवाजी विद्यापीठाचे एखादे पानसरे असतील किंवा एखादे कोणी चांगले कार्यकर्ते असतील, त्यांनी आयुष्य वाहून टाकलं असेल तर तिथे त्या माणसाचं शिवाजी नाव दैवतासारखं होऊन जातं आणि ते एकरी असतं. त्यावेळी त्याच्या आतमध्ये मानच असतो, जसं तो देवाला दिला जातो. त्यामुळे कृपा करून सारखे पानसरेंनी एकेरी का केला त्या पलीकडे खूप काही लिहिले पानसरेंनी, ते कृपया वाचा. आणि एकेरी उल्लेख अनेकांनी केलेले, तो आता विषय संपलेला आहे. आता महाराष्ट्रात कोणीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत नाही. आणि सनातनचं काय ते सांगा आधी. हिंदू ब्रेकिंग न्यूज येते या संदर्भात ब्रेकिंग न्यूज येते. इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महापुरुषांचा अवमान आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला. इंद्रजित सावंत आणि त्यांचे सहकारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. या संदर्भातली ही अपडेट आली होती आणि त्यामुळे ही अपडेट घेऊन आपण पुढे पुन्हा चर्चेकडे वळूयात. मी प्रसन्न सर तुमच्याकडे येतो. आपण ही चर्चा थोडी पुढे नेऊयात, कारण आता आपल्याला याच्या विषयी बोलावं लागणार आहे प्रामुख्यानं, की जर का सातत्याने अशा पद्धतीनं इतिहासाची मोडतोड करून जर का लोकांची माथी भडकवण्याचं काम होत असेल, द्वेष पसरवण्याचं काम होत असेल, तर अशा सगळ्या लोकांना, मग तो सोलापूरकर असतील काय किंवा मग अशा पद्धतीने कोरटकरांसारखे कोणी या मागचे सडलेले मेंदू असतील काय, यांच्यावरती कारवाई होणं, कठोरातली कठोर कारवाई होणं हाच या घडीचा यावरचा पर्याय दिसतोय का? गुरु, दोन गोष्टींना मी लगेच उत्तर देतो कारण बाकीच्या गेस्टकडे यायचंय. पहिली गोष्ट, जो आता तू उल्लेख केला होतास तो प्रशांत कोरटकरवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे. मला वाईट याचं वाटतंय, राहुल सोलापूरकर प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी जवळपास क्लीन चिट दिली होती, ज्याबद्दल संतोष शिंदे आपल्याकडे आहेत, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती की उघड या माणसाने गंभीर फॅक्च्युअल चुका करून तो त्याच्यावर ठाम आहे, त्या बाबतीत काही कारवाई केली जात नाहीये. तुम्ही साधं त्याच्याबद्दल काही चौकशी पण होत नाहीये, तुम्ही डायरेक्ट म्हणता की काहीच आक्षेपार्ह नाहीये. आता हा प्रेसिडेन्स असला ना गुरु, हा प्रेसिडेन्स असला की तोच प्रेसिडेन्सचा फायदा प्रशांत कोरटकरला मिळू शकतो. मग नंबर आहे का, नंबरचा लॉ कुठून होला, नंबर कदाचित त्या माणसाचा असेल पण आवाज हे करण्यात आला होता का, फोन दुसऱ्याकडेच गेला होता तो बोललाय का, हे आत्ताचं नाहीये, हे फार आधीपासून 1948 पासून गांधी हत्येपासून चालत आलेलं आहे. माणूसच जरा विभ्रमित होता, संभ्रमित होता, इथपासूनच्या या गोष्टी आहेत. पोलिसांनी या गोष्टीचे मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि हे षड्यंत्र उखडून लावलं पाहिजे. गुरु, या गोष्टी स्वतंत्र नसतात. एक कोणीतरी पुण्यात बोलतो, एक कोणीतरी नागपूरला बोलतो, एक कोणीतरी वेगळीकडे बोलतो, असं नसतं. ते सगळं पॅटर्न असतात, हे डॉट्स कनेक्ट करता येतात. टेस्टिंग द वॉटर्स नावाचा इंग्लिश वाक्प्रचार आहे. पाण्याचा अंदाज घ्या, खोली नेमकी किती आहे, किती नेमका आवाज होतो, दगड किती पुढे जातो आणि त्यानुसार पुढच्या गोष्टी होत जातात. खंडागळींनी त्याचा उल्लेख केला होता, तो मान्य आहे मला. त्यामुळे पहिला मुद्दा, कोरटकरांवरती कारवाई झालीच पाहिजे. नुसतं कोरटकर नाही, कोरटकरचा कोणी आका आहे का, त्याचं काय मेंदू आहे का, मगाशी जो संतोष शिंदे म्हणाले त्याचाही शोध झाला. हा माझा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा, मला मगासपासून घनवट म्हणतायत औरंगजेबाचं समर्थन करतात का. घनवटजी आता एकदम नीट ऐका, मी औरंगजेबाचंही समर्थन करत नाही आणि आठवलेंचंही समर्थन करत नाही, ज्यांना हिंदू राष्ट्र हवंय. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, मी औरंगजेबाचं समर्थन करत नाही, आठवलेंचं समर्थन करत नाही, तुम्ही औरंगजेब आणि आठवलेंचं समर्थन करता का, माझा तुम्हाला प्रश्न आहे. हो, माझ्या ट्विटर हँडलचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही दाखला देता, ह्याच्यावर माझी विचारधारा काय तुम्हाला माहिती आहे. ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, अहो सोडा ना, माझा प्रश्नाचं उत्तर द्या. असं नाही घनवट, आता पळायचं नाही. घनवट तुम्ही मला विचारलं औरंगजेबाचं समर्थन करतो का, मुळीच नाही, मुळीच करत नाही समर्थन. मी आठवलेचं पण करत नाही. आता तुम्ही सांगा, औरंगजेब आणि आठवले दोन्हीचं मी सांगतो. डॉक्टर आठवले ज्यांनी हिंदू राष्ट्राचा वेळ कमी आहे घनवट, वेळ कमी आहे आपल्याकडे, आहे त्याचं समर्थन 100 नाही, मी 200% इतरही मान्यवरांकडे जायचं, वेळ कमी आहे. या ठिकाणी सांगतो, ऐकण्याची तयारी ठेवा तुम्ही. जोशी तुमची अडचण अशी की तुम्ही बोलता आणि दुसरे बोलायला लागले की बोलू देत नाही.
घनवट बोला, पटकन बोला. पूर्ण करा. मला तुम्ही सांगा, शब्दच्छल या सगळ्या गोष्टीचा का करताय? मूळ मुद्दा कुठला चालू होता? कोराटकरांनी धमकी दिली आणि इंद्रजित सावंतांना ते फोन आले. तुम्ही विषय कुठे भटकवताय? तुम्ही सनातनचे आहात का? तुम्ही आठवलेचं समर्थन करता का? तुम्ही हिंदू राष्ट्राचं घनवट मागणी एक करता साधा का? प्रश्न आहे. हे अगदी शब्दच्छल चर्चेच्या कशासाठी? शेवटाकडे एक आजची साधा चर्चा प्रश्न आहे आहे. का? त्याची अगदी एक उत्तरं साधा द्यायला प्रश्न आहे मी घनवट. तो वेगळी सोडून चर्चा द्या मुद्दा. करतो. एक साधा त्याच्यात प्रश्न पुन्हा आहे. येतो. साधा प्रश्न आहे पुन्हा की त्याच्यावर हे जे येईल. सडके पण मेंदू तुम्ही आहेत, ह्या मग त्यांची जुन्या गोष्टी विचारधारा करून कुठली मीडिया असो. ट्रायल करू नका. घनवट. मीडिया ट्रायल करू नका तुम्ही. घनवट, हे जे सडके मीडिया ट्रायल मेंदू करू आहेत नका. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी आहे का? आपण मागणी करताय का तशी? त्यासाठी कोणावरती? आग्रही असणार का? मग सोलापूर असला काय किंवा दुसरा कोणी असला काय? कोणावरती? ओ जे हे सडके मेंदू आहेत जे समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करतायत, जे सडके मेंदू या समाजात द्वेष पसरवण्याचं कार्य करतायत त्यांचाही मी निषेध करतो आणि जे जाणीवपूर्वक जातीय द्वेष पसरवतायत त्यांचाही निषेध करतो मी. त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि मीडिया ट्रायल केली सडकेच जाते मेंदू हे आणि सगळं इतर करतायत. त्या विषयांना बदल दिली जाते. दोन वेगवेगळ्या या व्यक्ती गोष्टी नाहीयेत या. तुम्ही जर बौद्धिक विषयावर चर्चा करताना तर बौद्धिक विषयावर चर्चा करा. बरं. तुम्ही या ठिकाणी जुन्या खोडीप्रमाणे या गोष्टी करू नका. बर खंडागळे, आपली प्रतिक्रिया जो मुद्दा मी घेऊन प्रसन्न जोशींकडे गेलो होतो या सगळ्यामध्ये, की कठोरातली कठोर कारवाई या सगळ्या मंडळींवरती, मग तो कुठल्या विचारधारेचा आहे, कुठल्या समूहाचा आहे, सगळं सोडून होणं आवश्यक आहे का या घडीला? कठोर कारवाई झाली पाहिजे. माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, त्यांनी ही सगळी पिलावळ आवरायला हवी, त्यांना चाप लावायला हवा आणि कठोरातली कठोर कारवाई करायला पाहिजे. जर असं नाही झालं आणि सामान्य शिवभक्तांचा जर रोष निर्माण झाला तर अनर्थ होईल. कारण हे शेंडीवरनं पाणी चाललंय, लोकांच्या डोक्यावरनं पाणी चाललंय, लोकांच्यात प्रचंड असंतोष निर्माण होतोय. हे ट्रायल जे चालू आहेत का ना, लिटमस टेस्ट, कुणीतरी उठायचं काहीतरी बोलायचं, हे अस्मितांना डिवचायचं, लोकांच्या भावनांना हात घालायचा, बहुजन समाजात वाद पेरायचे, विध्वंस पेरायचा, हे जर नाही थांबलं तर येणाऱ्या काळात प्रचंड मोठ्या विध्वंसाला सामोरं जाईल. हे अनर्थ होईल मोठा. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ह्या सगळ्या पिलावळींना चाप लावायला पाहिजे. हे फडणवीसांच्या सत्तेच्या आडाला या महाराष्ट्रात काही ब्राह्मण वर्ग, जे काही जातीवादी ब्राह्मण आहेत, सरसकट मानत नाही मी, ते लगेच दवे उठून बसतील. ही काही जे ब्राह्मण्यवादी लोक आहेत, जातीवादी, त्यांना इतका माज आलाय, इतके ते मस्तावलेत ना, सत्ता आमचीच आहे, देश आमचाच आहे, आमची काय उखाडायची ती उखाडा, तुम्ही काय करणार आमची वाकडी. बरं, तुमची अशा अपेक्षा की पद्धतीचं कठोर कारवाई बोलतायत व्हायला ते. हवी. दवे यांच्याकडे जातो. दवे आहेत आपल्यासोबत. दवे, आपली अगदी शेवटची कॉमेंट, 30 सेकंद आहेत. निश्चितच म्हणजे फक्त 20 सेकंद घेतो. निश्चितच खूप मोठी कारवाई व्हायला पाहिजे. परत असं कोणी करणार नाही अशी कारवाई व्हायला पाहिजे. पण प्रसन्न मलाही म्हणजे तुम्ही जे बसलं असं डॉट जुळत होतात ना, तेव्हा तुम्ही एखाद्या पुस्तकाचं उदाहरण दिलं. माझं म्हणजे तुम्हाला सुद्धा पॅरालिसिस ऑफ अनालिसिस झालंय. कोण कुठून काय बोलते माहित नाही, तुम्ही डॉट कुठले जोडताय हो. एखादी ऍक्शन दिसते टीव्हीवर दिवसभर त्याच्या प्रतिक्रिया जातात, ते कोणी ना कोणी कुठून काहीतरी बोलणारच ना. आणि हे जे आता शिवाजी महाराजांचं समर्थन करतात आहे, जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली जातात तेव्हा त्याचा का निषेध केला जात नाही? औरंगजेबाची कबर मोठी बांधली द्यावी तेव्हा का निषेध केला जात नाही? तेव्हा कुठे जात मध्ये येते? बरोबर आहे. कुलकर्णींना विरोध कुठल्याही करताना बाजूने जात मध्ये असायला आणत नको ही नाही. अपेक्षा दवे आम्ही व्यक्त संभाजीराजांना करतात. मोठ्या मी करताना शिंदेकडे जात मध्ये जातो. आणत अगदी नाही. शेवटची तुम्हाला comment. कशी जात मध्ये येते? संतोष शिंदे, अगदी तेव्हा शेवटची शिवाजी comment. महाराजांचं प्रेम कुठे हे सगळे बिंदू जातं? जोडून कठोरातली कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे जाते तुमचा जात? शिंदे, अगदी तेव्हा शेवटची कुठे जातं comment. तुमचं महाराजांचं मुळात, प्रेम? वेळ संपला या आपला, already वेळ सगळ्यांचा- संपलेला आहे. या सगळ्यांचा शेवटची comment. आकार तिथं आणि चर्चा थांबवतोय. सागर बंगल्यावर बसलेला असतो. या सगळ्यां जे वाचाळवीर आहेत, जे वादग्रस्त बोलतायत, जे चुकीचं लिहितायत, मांडतायत, बोलतायत, या सगळ्यांची आता हिंमत वाढलेली आहे. यांचा आका तिथं सागर बंगल्यावर आणि आता वर्षा बंगल्यावर आहे. या सगळ्यांना पाठबळ दिलं जात आहे. मी स्वतः सोलापूरकर विरोधात पण ते सगळं झालं. औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं उधळली जातात तेव्हा आपण कुठे असता? असाही प्रश्न या निमित्ताने येईल ना. शिंदे, या सगळ्यांची शिंदे, हिंमत आहे. आपलाही अहो, सिलेक्टिव्हनेस त्या इथे उघड फुलाचं- होतो. ते- आपलाही ते कबर- सिलेक्टिव्हनेस इथे उघड होतो. कबर जी हेही आहे लक्षात ना, द्यावं लागेल अहो, आपल्याला. ऐका, धनवट, अहो ती जी कबर आहे ना, त्या शत्रूला मारलेलं किंवा इथं संपलेले फुलं वगैरे कोणी वाहत नाही. आणि वाहणाऱ्यांना तुम्ही जाऊन विचारा, तुमच्यात हिंमत असेल तर फुलं बर वाहणाऱ्याला बर विचारा. बर मला आपण विचारू अगदी नका. शेवटाकडे फुलं माझा वाहणाऱ्याला वेळ माहिती संपलेला आहे. नाही. वेळ संपलेला आता आहे. एवढंच मला वेळ तुम्हाला संपलेला आहे. विचारायचं शिंदे, विकृती मी आहे, थांबवतो ती आपल्याला. खेचली पाहिजे. या वादाच्या निमित्ताने ज्या सगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत, अजूनही येत आहेत, त्या प्रतिक्रिया सांगतायत की वादानंतर समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणूनच जे कोणी लोक गुण्या गोविंदानं नांदणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं करू पाहत आहेत, ते कोण आहेत ते शोधण्याची खरी या क्षणाला गरज आहे.
सिलेक्टिव्हनेस सोडून सरसकट जे कोणी इतिहासाची मोडतोड करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती कारवाई होईल अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया. महाराष्ट्र प्रेमी म्हणून आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्या मंडळींचे आभार. आणि या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.